नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील 2011 पर्यंत निवासी अतिक्रमण म्हणजेच की नियमापूर्वक करण्यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता गायरान जमिनीवरील सन 2011 पर्यंत मराठवाड्यामधील निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली होती. नवीन विभागीय आयुक्त श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे. सर्व जिल्हाधिकारी, सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या संबंधित विभागाने वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. म्हणजेच की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील 1 जानेवारी 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्यात म्हणजेच की 25 मार्च 2026च्या राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शासन निर्णय प्रभावी अंमलबजावणी ही बैठक घेण्यात आलेली आहे. याच बैठकीमध्ये गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रिया 15 मे पर्यंत पूर्ण कराव्या अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहे. यांच्या माध्यमातून देण्यात आलेले तर कोणत्याही परिस्थितीमध्ये विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहे. त्यांच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकारी याचप्रमाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा यांना देण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना घरकुलसाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी स्वराज्य संस्थांना 15 मे 2026 पर्यंत जमीन हस्तांतरित करावे. सदरील 100% प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीमध्ये 15 मे 2026 पर्यंत पूर्ण करावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. आणि यांच्यासाठी आता या कामकाजाचा विभागीय पातळीवरून दैनंदिन आढावा घेण्यात यावा व कामामध्ये कुठल्याही प्रकारचा विलंब होऊ नये अशा प्रकारचे निर्देश सुद्धा या बैठकीच्या वेळी दिलेले आहे. शासकीय जमिनीवरील पात्र निवासी अतिक्रमण जसे की नियमित प्रक्रिया पारदर्शक, जलद व नियमानुसार पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने हे काम पूर्ण करावं. तहसीलदार तसेच गट विकास अधिकारी या प्रक्रियेला गती देण्यासाठी शिबिराचे देखील आयोजन करावं अशा प्रकारचे निर्देश या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहे. मराठवाड्यामध्ये सर्वांसाठी घरे या संकल्पनेला गती देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न अशा प्रकारच्या सूचना या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे. व अशाच नवीन अपडेटसाठी व माहितीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.